आताच्या काळात मनाचा प्रवास व्हायला तुमच्या माझ्या इतके प्रवासी माणसं दुसरे कोणी नाही महाराज. मन इतकं चंचल आहे की त्याचा प्रवास ज्ञानोबांनी 2 ओव्यांमध्ये सांगितला. ज्ञानोबा बोलतात, पहिली ये बाळ दशे आई बाहेची पिसे ते सरे मग श्री मासे बोलून ठाके. काय ज्ञानोबा म्हणतात, माणूस प्रवास करतो जेव्हा बाल होता त्यावेळेला आई 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 बाहेची पिसे, सारखं आई 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 म्हणतो. बालपणात माणसाचं प्रेम आईवरच असतं. त्याला काही द्या तुम्ही, आई सोडून दुसरं काही नको असतं त्याला. यात्रेला पोरगा आणलं, गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाला आणलं. पोरगा आईच्या कडेवर आहे, दुकान पाहिलं त्या पोरानं फुग्याचं, आणि आईला म्हटलं, आई मला या दुकानातला एक फुगा घेऊन दे. ते म्हणते, अरे घेऊन दिला असता सोन्या, पण पैसे नाही माझ्याकडं. 5 पावलावर माय गेली, आई नाही फुगा. एक खेळण्याच्या दुकानातून एखादी मोटर गाडी तर घेऊन दे. अरे द्यावी वाटते सोन्या, पण पैसे नाही ना माझ्याजवळ. पुढचं दुकान आलं, मा एक तर या आकाशी पाळण्यात तरी बसून दे, नाही तर या हॉटेलमधली मला जिलेबी खावी वाटते, तेवढी जिलेबी तरी घेऊन दे. आकाशी पाळण्यात मी तुला पैसे असते तरी बसवलं नसतं, पण जिलेबीला तुला नाही कसं म्हणू. पैसे नाही, पोराची काही पदार्थ खायची इच्छा आहे. थांब. मायनं पोरग रोडला उतरवलं, कडेवर खाली ठेवलं पोरग. जिलेबीवाल्या काकाकडे गेली आणि म्हटली, काका यात्रा अजून 8 दिवस आहे हो, मी उद्या तुम्हाला पोराच्या जिलेबीचे पैसे आणून देते, पण माझ्या लेकराची हौस आहे हो, त्याला कधी काही मागत नाही, घरी आणली तर खात नाही. आज मोठ्या हौशेनं तुमच्या दुकानातली हॉटेलमधली ताजी ताजी गरम जिलेबी त्यानं पाहिली, लेकरं खाताना पाहिले, आणि त्याला असं वाटायला लागलं की आता मी जिलेबी खाल्ली पाहिजे. तुम्ही त्या पोराला लागेल तेवढी जिलेबी द्या. उद्या तुम्हाला न मागता, न विचारता, न कोणाला निरोप देता मी इथं पैसे आणून देईल. मी रोज गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला येणार आहे. तो म्हटलं, बाई अरे आम्हालाही लेकर बाळ आहे, एवढी काय माय काकुडतीला येते का तुझ्या पोराला जिलेबी खावी वाटते ना, जा घेऊन. अरे दे रे बांधून पुळा जिलेबीचा. मायनं जिलेबीचा पुळा बांधून रोडला आणला, पण ज्या जागेवर पोरग कळीवरून उतरवलेलं होतं तिथं पोरग हजर नाही. कासावीस झाली, हातात जिलेबीचा पुडा आहे, इकडं तिकडं पाहते, बाळ कुठे. ते बाळ रडतंय. एक पालखीचा छबिना आला आणि पोरग त्या छबिनातच पुढे निघून गेलं. आकांड तांडव त्या पोराचा रडत होतं, आई 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 बा हेची पिसे, कुठे माझी माय, कुठे माझी माय. एका संगमनेरच्या सद्ग्रस्तानं त्या पोराला उचललं आणि त्याला सांगितलं, बाळा आपला परिसर आहे, तू याच परिसरातला असशील, काळजी करू नको, मी तुला तुझ्या आईपर्यंत पोहोचवणार आहे, तू रडणं बंद कर, बिलकुल रडू नको. अरे रडून रडून तुझी तब्येत खराब होईल, तुला मानवणार नाही, हे सगळं आवाज बसेल, बघ तुझा घसा कोरडा पडला, थोडं पाणी पी, मला माझी आई पाहिजे. अरे तुझ्या आईपर्यंत पोहोचवतो सोन्या तुला, थांब ना थोडं, तू शांत बसावा, ही माझी इच्छा आहे, मी तुला तुझ्या आईपर्यंत पोहोचवतो. तू शांत बसण्याकरता काय घेणार, या दुकानातलं तुला एक फुगा घेऊन देऊ का रे. तो म्हटला, नाही काका नकोय मला फुगा. अरे या दुकानातली, खेळण्याच्या दुकानातली एखादी मोटर गाडी घेऊन देऊ का तुला. नाही काका, या आकाशी पाळण्यात बसू का, लय लांब उडी घेतो तो आकाशी पाळणा. नाही, थोडी जिलेबी खायची का तुला. तो म्हटला, काका मला काही नको, मला फक्त माझी माय द्यावं, तीच माझं सर्वस्व आहे. ती असते त्यावेळेला त्याला सगळं हवं असतं, पण त्याच्याजवळून ती काढून घेतली तर त्याला जगातलं काहीही नको असतं. हा ज्ञानोबांनी एका तुकड्यात पोराचा स्वभाव सांगितला बाळकाचा. आई बा हेची पिसे, काय पिसस्त बालपणात. पण तोच मुलगा मोठा झाला, त्याला आई आवडत नाही. त्याला कोण आवडतं. तुमचा आपला गॅप जास्त आहे, जरा हात दुरावा, मला सहन होई ना हो तुमचा, जरा बोलला तर मला बरं वाटेल. काय आवडतं. बाई नाही आवडत त्याला, त्याला बाईचं मासखंड आवडतं, मांस आवडतं तिचं. मी नाही सांगत, ज्ञानोबांचा शब्द आहे. ते सरे मग श्री मासे ज्ञानोबा म्हणतात.
तो बाईच्या मासकांडावर प्रेम करतो रे, आम्हाला काय शिकवतो ज्ञानोबा